बरं ठीक आहे मग. हो तर बरं मी काय करू आता मग, हे ट्रक जाऊ द्यायचे का आता? हो कारण की एक ट्रक आता ते नेणार आहे. हो आता आतमध्ये गेला ते मजूर लोक संग बोलतील काहीतरी, आणि ते एक ट्रक घेऊन जाणार आहे हवेलीवर. हो तर कसं करू मग आता, जाऊ देऊ का मग 100%? नाही बाबा, हो चेक पहिले तपासून घ्यावं नाही का, नंतर मग ट्रक जाऊ द्यावा. बरं मी काय म्हणतोय बा भूषण, हो थांब तू जरा, आम्ही ते चेक दाखवून राहिलो साहेबाले. हो त्याच्यानंतर त्याने जर म्हटलं बा ओके आहे, तर मग काय आपल्याला घेऊन देणार आहे? हा तिकडे हवेलीत ठेव का तिकडे कुठे ठेव, हा फक्त मला एक वेळ पाहू दे, त्याच्यानंतर मग आपण निर्णय घेऊ. हो त्याला सध्याशी जाऊ देऊ नको फक्त, मी फोन करेपर्यंत. बरं मग तसं करतो मग. हो ठीक आहे, सांगा मग लवकर काय आहे तर. हो नाही तर मग या आता ते घाई करायचं. हा लवकर सांगा. हो हो बस बस 2 मिनिटं. हो दे ना बाबा, चेक देणं दिला का? हो विचारणं साहेबाला, विचारणं कसं काय म्हणाय. हो ठीक आहे मग, मी करतो तुला 2-3 मिनिटात फोन. हो ठीक आहे, ठेव मग. पाहा ना हो साहेब, सांगा लवकर ते. चेक दिला तुमच्याकडे 2 मिनिटं झाले. हो पाहा ना ते त्याच्यातनी काय किती आहे, त्याच्या अकाउंटले काय आहे तर, कुठचं खातं आहे काय होतं. जमा अरे बाबा, हे माझोळ काय देऊन राहिले? हे चेक आहे की नाही, तिथं चेक बॉक्स आहे ना, त्याच्यात टाकून द्या. हो ते एक स्लिप भरा, ते तुमच्या अकाउंटचा नंबर टाकून ते तुमच्यात जमा होईल मग. हो आज टाकून द्या, उद्या जमा होईल ती. अरे हो ते आम्हाला समजतील, ते चेक बॉक्स टाका लागते ते जमा होते. पण आता आम्ही काय म्हणतो, ते आम्हाला थोडासा डाऊट आहे त्याच्यावर. हा पुढच्या व्यक्तीने आम्हाला चेक दिलेला आहे, त्याच्या अकाउंटला पैसा आहे का नाही तेवढा. हा तेवढं पाहत कर तुम्ही. ते काय रे, मी पाहत बसू? हो नसते का मग. हे बाय तुम्ही ते चेक बॉक्सला टाका, नसन पैसा तर बाउन्स होईल का, त्याला दंड पडून. तर हे का नाही बँकेवाल्याच मूळ कठीणच काम राहते बा, कोणतंच सारखं काम नाही होते. हो 2 चक्र मारायशिवाय एक काम होत नाही. अरे मी फक्त एवढं विचार राहिलो, त्याच्या अकाउंटला पैसे काय चेक करा. हो 30 लाखाचा चेक आहे, ते एक माझ्याजवळ आहे अजून 30 लाखाचा. तुम्हाला फक्त एवढं पहा म्हणून राहिलो की याचं अकाउंट चालू आहे नाही आहे का, KYC करेल नाही यानं, काय कसं काय जरा आम्हाला गोंधळ वाटू राहिला याच्यात. तर बरं थांबा तुम्ही, पाहतो. हो थांबा, गडबड नका करू. गडबड नका करू मग, काय कुठे तसं जायला का? पहा लवकर पहा. 112 रुपयाच्या खात्यात नाही. हो हे आणले 30 लाखाचा चेक. अरे भाऊ, तुम्हाला चेक दिला कोण म्हणलंय? हो कोण होय देणार आहे? कोण म्हणजे आता हे मनकर्णा फॅक्टरीवाले. हो मनकर्णा आहे बा त्याचं फॅक्टरीचं नाव. हो त्याने दिलं आम्हाला. अरे बाबा काय कराय, सही कोणाची, सही मॅच नाही होऊन राहिली. हो चेक कोणाचा? अरे मनकर्णा कंपनीचा नाही आहे. हो याच्यावर नाव आहे फरास गणपत फरास नावाच्या माणसाचं अकाउंट आहे. हो तर आता हे तुम्ही लवकरात लवकर त्याला वापस द्या. त्याला म्हणा बाबा काका काय गोत्यात आणून राहिला का, लवकर चेक वापस घेऊन देऊन द्या त्याला. कुठे कोणाचा आहे, कोण दिला मग तुम्हाला ते. बाबा कोणाचा गणपत फरकचा सांगा आता, कोणता फरास होय म्हणा मायाबीन. हो द्या बा द्या. हो जाऊ दे इकडे, कोणाचं पासबुक आणून कोणाला द्याला वाचे घे, आणा इकडे आणा. हो घे बबन घे, चल लवकर. बाबा कोणी काही चेक देतात? हो जा तिकडे घेऊन जा लवकर. फाडून फेकून देते त्याला भेटा म्हणा पाहिजा. हो लवकर काय इकलं असेल तर वापस घ्या ते, जा लवकर. अरे बा बघण्या, पुरं रस्त्यावर आणलं होतं रे बा यानं. हो मनकर्णा कंपनीवाला. हो लगा 112 रुपये खात्यात त्याच्या, 60 लाखाचा चेक देऊ राहिला. ते योग चांगले भूषणानं फोन केला बा, त्या ड्रायव्हरला विचारपूस केली म्हणून जमलं. हो आता सध्या माल तरी आपल्या ताब्यात आहे. हो कमीत कमी रोखून. हो नाही तर बस फिटलो होतं रे भाऊ, फिटलो होतो. हो या खादुड्यांना का, हो त्याला 100% हो नकली कपडे घालून असे तसं करून पाठवलेलं दिसते मला. हो त्याचाच गेम आहे रे भाऊ हे. हाय म्हणजे हायच ना रे बा. मग हवेलीवर जर माल चालला तर कुठे चालला, मग त्याचीच मिली भगत आहे हे. आणि आपल्याला पुरं रस्त्यावर आणायचा प्लॅन आहे. मग आलं लक्षात, आता काहीच त्याच्यात नाही, दुसरं याच्या पडले काहीच नाही. बरं ठीक आहे ना. हो सध्या तर बरं झालं ते चेकिंग केलं आपण चेकचं. हो नाही तर दिला असं त्या चेक बॉक्सला टाकून. पाहू बा उद्या आता काय होते तर होतेच जमा आपल्या अकाउंटले. हो बरं झालं ते. हो तर आता एक काम करू आपण, हो यायचा गेम वाजवा लागणार आपल्याला आता. कारण की आता हो माल तर आता हवेलीवर जाऊ द्यायचा म्हणते भूषण म्हणते. त्याच्यानंतर मग आपल्याला हो डायरेक्ट यायचा पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊ, असा चेक दिला बाय ना, अशी फसवणूक केली. तसंच करावं लागेल त्या. हो कारण की हो आता आले आपल्या कचाट्यात ते. हो आता द्यायला काय करू, डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊ. हो याला सांगून ते भूषणाले जाऊ दिला का 3 ट्रक माल. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हो पोलीस लायरी घेऊन येतो. हो बस हे चेक दाखवून देऊ आणि त्याच्या हवेलीवर माल दाखवून देऊ. डायरेक्ट बिलकुल त्याला मिरची शेटली अटक. बस एक वेळ मिरची शेड हातात लागला की मग पूर्ण लॉबीच लागते हातात. बस आज असंच करायचं आता. हो मग कसं काय करू आता, भूषणने फोन लावू का मग, ट्रक जाऊ दे म्हणून आता. मला वाटते आता तसंच करा. फक्त एक आता टच म्हणून आपल्या कंदील बुड्याला फोन करायला लागल. हो असं झालं बा, असंच आम्ही करून राहिलो. नाही तर कसं थोडंसं अनुभवी माणूस आहे, काही कमी जास्त असलं समजते बी. शांतारामले म्हणा किंवा येले कंदील बुड्याले. बरं 1 मिनिटं. हो बरोबर त्याला फोन लावून देतो. असं झालं म्हणतो लेकाचं. हो आता काय करा, हो फिटू का म्हणतो या खादुड्याला आता. हो आता आला म्हणतो हातात. कर मग लवकर फोन, मग भूषणले फोन करायला लागते आपल्याला. हो लाव लवकर. का खंदिला पाहिजे चाललं का म्हणलं. हो काय वारीले चालले का नाही. हो ते आता विचार बा, मोठे पाटील विचारा म्हणे एक खेप त्याले. हो कसं आता उद्या निघायचं आहे म्हणे आम्हाला. हो मला म्हणे चालता का, आपलं काही जमत नाही. हो कसं आता आपल्या ज्यानं शेतीचे कामं हेन ते डवरे दुंडे नेन ते आता होते का. म्हणून म्हटलं तुमचं काय झालं मग. तसा विचार आहे आमचा जायचा, पण लेकाचं कसं जरा असा विचार करू राहिलो आम्ही. कसं आहे घबाळ आहे घरी. हो निघता आता आपण जर तिकडे जाऊन बसलो, बुडीचं लक्ष असलं पाहिजे बा. नाही तर हे जा वावरात एका दिवशी द्या कोण हात मारू. म्हणून थोडंसं विचार करू राहिलो की जाव का नाही जाव. हो असं आहे ते पैसा घरी आहे ना आपल्या, असा वांदा आहे ना.
अरे काय तुम्ही राजा भल्ले हरण कायचे माणसं, अरे काही नाही ना, भल्ले लोक आता काय काय तुमच्या घरी दरोडा पडते का, भल्ले राजा हरण कायचे. हां हो काही टेन्शन नाही ना, आता एक तर सगळेजण भुललेत ते. हां तुम्ही काय म्हणतो, जा तुम्ही मस्त फर्स्ट क्लासमध्ये जराशी या फिरून बसले आपले घर 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 घर. हां जायचं जरासं. ते तर आहेच म्हणा, लोक आता विसरले तर आता काही एवढं त्याच्यावर ध्यान नाही आता द्यायचं, पण आपल्याला कसं सतर्क राहणं महत्वाचं आहे ना. हां फालतू कसं असते, लोक आता अशा टाईमला चोऱ्याला होते दा, लोक जाते वावराय ना आणि गावाने चोऱ्या होते दा. हो म्हणून मला आजपर्यंत जा अनुभव आहे. हो असं वाटते आपण जाऊ इकडे तिकडे, हा तिकडे वारीले आणि इकडे आपली वारी निघायची. हो म्हणून जरासा विचार करून राहिलो, पण पाहतो मग आता. हो जरासं बुडीला सांगतो समजावून, आणि भानवले म्हणतो जरासं लक्ष ठेवत जा गड्या. पाहतो मग जरा, होच म्हणतो मी त्याला, शक्यतो सांगतो विचार करून. काय म्हणते काय मी शिवलाल, हां बोल ना शिवलाल, हां बोल म्हणलं काय होतं बा. अरे कंदिलाबाजी, हो मी काय म्हणतो, लेकाचं मोठा गेम झाला म्हटलं आमचा राजा. हो हे बा पुरं रस्त्यावर आणलं होतं एका जणांना आम्हाला. हो ते आपलं 60 लाख पुरे पाण्यात गेले आता. हां हो थोडंशा नाही बा, जराशा चैलं काम म्हटलं आपलं. हो नाही तर गेलतो आम्ही कामातून. अरे बाबा आलते का रस्त्यावर, हे काय झालं रे बा. हो ना आम्ही तर खबराचं काही सांगता येत नाही, एका दिवसात रस्त्यावर आणते ते. अरे हो ना पण काय झालं काय म्हणलं नेमकं, हा हो काय झालं. काय सांगता राजा, पुरं फसलं होतं ना, खादोड्यानं पुरा बिलकुल हे बा शिशीत उतरवलं होतं आम्हाला. हो इतका खतरनाक प्लॅन रचला ना त्यानं, सांगतो ना. 4 व्यापारी उभे केले बरोबर कुठच्या इथं. हो आणि त्याची भांडणं झाले काय आणि काय काय सांगा तुम्हाला. हां आम्हाला वाटलं जमतेकडे याची भांडणं झाले. हो आता त्याचा दुश्मन म्हटल्यावर आपला दोस्त. हो काय राजा, त्यानं तर पुरं बिलकुल माय हो बिन पाण्याचीच केली ती आमची. हो पुरं घबाळ घातलं होतं मातीत त्यानं आमचं 60 लाखाचं. हो तर त्यानं एक डुप्लिकेट चेक दिला आणि आम्हाला म्हणजे तुम्ही विड्रॉल करून टाका. हो त्याला वाटलं उद्यापर्यंत काही पाहत नाही, तिथपर्यंत ट्रक गायब. हो पण ते भूषणनं विचारपूस केली तर ट्रक हवेलीच चालले म्हणते. म्हणून आमच्या लक्षात आलं की बा हे इच्छा मिरची शेटचा आणि या खादोड्याचा गेम आहे. तर म्हटलं आता हे ट्रक जाऊ देऊ का नाही जाऊ देऊ. हो कारण की आता मी देतो पोलीस स्टेशनला रिपोर्ट यायचा. हां हो खोटा चेक दिला बा आणि हे बा हवेलीवर माल आहे. हो तर देऊ का मला अटकून यायला मग सगळे. अरे बाबा राजा, हे खादोडे काही एक दिवस घबाळ उघडते वाटते आमचं. अरे बाबा मग आता कसं रे बा, मग ते चेक कोणाचा दिला त्याही ना. ते भल कोणत्या दुसऱ्याच माणसाचा चेक आहे ते, 112 रुपये खात्यात नाही त्याच्या, केवायसी नाही काही नाही. हां बंद पडेल खाता आहे त्याचं पुढच्याचं, ते चेक आम्हाला दिला. आणि ते लगाचे चौकं कुठं गायब झालं काय सांगा आता, त्याचा काही आता पता नाही, पण ट्रक पाठवलं त्याने बाकी. असं म्हणजे समजा हो चेक दिला आता डुप्लिकेट आणि माल घेऊन फरार होणार होते नाही. हो तर आता समजा ट्रक अजून गेलेलं नाही, तर आता एक काम करणं, तू काय रिपोर्ट देऊ राहिला का मग. हो काय करता मग आता, रिपोर्ट देऊन आता हे पुरे जमाच करून टाकतो ना. हां कशी हातात आले आपल्या. हो क्लेममध्ये अटकते ते सगळे. हां 60 लाख रुपयाचा माल जर आता ते फरार करून राहिले, हां खोटा चेक देऊन. हां तर आता ते हवेलीवर माल कसा रंग्यात सापडते. हो म्हणून म्हणलं हो कसं करू. असं असं हो का, म्हणजे माल सध्या अजून तुझ्या आहे ना तुझ्या गोडाऊनवर. हो बरं बरं सध्या तर नाही भेटला ना, बरं ठीक आहे. हो नाही शांताराम कसं करा म्हणतं, हो द्यायला लावा का रिपोर्टला का जा. हां तुला काय वाटते. बरं बरं हो सध्या तर आपला माल जागेवर आहे समजा नाही का. बरं रिपोर्ट जर दिला तर काय त्याचे दुष्परिणाम काय होईल ना. हो ते पाहा आता तुम्ही. हो समजा म्हणजे काही अंगलट नाही आला पाहिजे आपले बी. मग तेच म्हणलं आपण दुसऱ्याचा गेम करायला जाऊ, आपला नाही व्हा. हो राजा हो बरोबर आहे शांतारा, माझ्या लक्षात येऊ राहिलं गोष्ट. हां हो यानं जर रिपोर्ट दिला तर उद्या जर अशी चौकशी झाली की बा 60 लाख रुपयाचा माल घेतला. हो शिवलाल टोयगोट्यानं कुठून घेतला. हां हो इतका पैसा आला कुठून, अशावर नाही आला पाहिजे कार्यक्रम. हां खरे बरं शिवलाल मी एक विचारतो तुले. हो आता तुले जर समजा कोणी भेटलं, हां बा इतका पैसा आला कुठून, तर तू काय सांगत असतं म्हणलं लोकायले. आता काय सांगता का, घबाड सापडून सांगता 30-30 लाख रुपये सगळेले. अरे आम्ही काय म्हणतो, तुम्ही बा तुमच्या मेवण्यापासून आणले आणि आम्हाला समजा हे अडत टाकायला पैसे दिले. हां सगळा माल आम्ही यायला देतो, आम्ही रोज मजूर आहोत त्याच्यावरची, असं आम्ही सांगतो लोकायले. हो आजचीच गोष्ट बळभाऊ विचारे म्हणे आणलाच कुठून म्हणे तुम्ही पैसा. मी आणला बा कंदिलाबाजीच्या मेवण्याने दिलेला आहे. हो सगळी हे अडत आणि खरेदी कंदिलाबाजीची आहे, मेवण्याची आहे. अरे बापा राजा तुम्ही आणता काय माझ्या घरावर कुठे. हो ना माझ्या दोन्ही घबाळ गमावते वाटते. अबे लेका म्हणता शिवल्या तू माय नाव काय पुढे करता रे. हा हो आज मला जेलात घालशील तू, उद्या मा मेवण्याला घालशील. हां अरे नसते माय नको पुढे नाव पुढे करतो तू. हां वावर इकलं म्हणा काही सांगत जा राजा, माय नाव नको सांगत जाऊन त्याच्यात. अरे हो ना पण असं वाटते बा कोणाला ऐकलं आणि काय ऐकलं त्यापेक्षा मग हा मेवण्याचा होय बा तुमच्या, तुम्ही आता येरी सांगताच तसे. हां म्हणून मग मी दिलं सांगून. अरे बाबा मग तर चांगलं चांगलं राहते माय आता हे. अरे बा तू एक काम कर, रिपोर्ट देऊच नको रे बा. हो सध्या तुझ्या माल गेला नाही काही नाही, साबूतमध्ये आहे. हां आणि फालतूचा रिपोर्ट देशील तर उद्या जर चौकशी झाली तर नाही मा घरा लोक यावं तर ते. हां मी सापडलो की मग तुम्ही राहिले का. हां हो मला तर 2 बसल्या का नाही मागून फटकाळे की मी सगळं सांगतो. हां म्हणून म्हणलं बा हो तुम्ही तिकडे जाऊच नका आता पोलीस स्टेशनमध्ये. हो आता सध्या तिकडल्या वाऱ्या कमी करा, इकडे पंढरपूरच्या वाऱ्या करा. हां फालतू येईन आपल्या गोत्यात सगळं घबाळ आपलं गायब होईल. हां म्हणून म्हणलं हातात तुझ्या माल जागा हाताशी आहे. हो तुला सांगितलं ते चिमनरावच्या आईले माल ते काय घेते का पाय, आणि तिकडे शिक रे बा तू. हां हो फालतू इकडे तू इचुकाटा करू नको. काय बोलता रे अरे हातात लागले ना ते. हां हातात लागले ना तुम्ही, तू इथपर्यंत येतच नाही ते काय विचार नाही एवढं. हां आम्ही माल घेतला बा मेवण्यापासून पैसा आणून. तसं नाही ना, ते कसं असते चौकशी जर झाली तर सगळीच होते. मग तुम्ही 60 लाखाचा माल घेतला कुठून पैसे आणले. हां मग मेवण्याच्या इकडे मग इन्कम टॅक्स भरला का असं आणि तसं. हां नसते बा 9च्या 9 जमा होईल, दुसऱ्याची खोल फिटिंग राहायची ना आपलीच व्हायची. हां म्हणून म्हणलं आपलं गुपचूपमध्ये हो माल आहे ते उतरून घ्या. हो, तुमचा मालक कुठे आहे म्हणा, पहिले पैसे द्या म्हणा, खोटा चेक आहे असं करून त्याला त्या ट्रकवाल्याला ढकलून द्या. हां जा तिकडे. हां विषय मोडमाळ करून हो घराकडे चालले या. अरे जा तुम्ही मागं हटायला लावून राहिले. हां हो सापडला होता ना कैची ते, मग आता काय माघार घेऊ मग.
नाही नाही, याच्यातच शांतपणा आहे. हो, माघार घेऊन टाक तू. हो, पुढे पाहू आपण खादोड्याचं काय करा असते. हा, हो, त्याचा खजिन्यावर डल्ला मारू आपण. हो, जरा असं थांब, जरासा गडबड करू नको. याला हिसका दाखवायचा म्हणजे दाखवायचा. हा, पण सध्या आहे बा. हो, तू सध्या हात टाकू नको याच्यात. हा, पाहू पुढे. बरं, ठीक आहे ना, ठीक आहे मग. हाय तर चल देतो मग. हा, हो, काही देत नाही मग सौदा दिले. हो, आता चिमनरावच्या आईला फोन करून कॉन्टॅक्ट साधून पाहतो काय म्हणते मग. बस बस बस, इथंच मोडून टाकते प्रकरण. ट्रकवाले हकालून दे, माल उतरून घे आणि चिमनरावच्या आईले माल सेल करून टाक. वा, बरं ज्या मनासारखं झालं नाही का. हो, ढाण्या म्हणते, ढाण्या रामपूरचा ढाण्या नाही. उद्या टाकते मानते आता. हो, हातपाय खुरू मरते ते आता उद्या. घे ना, हा, घे आता दडपूर. हो, आता समजते तुला काय असते व्यापारी लई ना. हो, आमच्याशी पंगा घेता का तू. हो, आता पाय आता उद्या तुझी गंमत. हा, कुठं गेला का तू, चेक टाकायला गेला वाटते नाही का. हो, टाक टाक दे टाकून त्या डब्यातनी. हो, उद्याची वाट पाय आता. हो, चला आता. हो, कसा लय आनंद झाला. हो, चला सांगा लागेल सगळ्याले, जमलं म्हणून लागणार आपलं. हो, काम सक्सेस आहे. बोला ना बाबा. हा, बोला म्हणलं काय कसं करू मग आता. हो, झाला त्याचा नाश्ता पाणी झाला. हो, आता 2 ट्रक भरायचे विचारत आहेत ते. हो, उठलेत म्हणलं, पाणी गिरी पिलेत ते. नाही नाही भूषण, हे बा, हो, त्याला माल भरू नका म्हणा आता. थांबा म्हणा, माझ्या बाबा येऊन राहिले म्हणा. हो, आणि ते भरलेला जे ट्रक आहे ती जाऊ द्यायचं नाही. हो, सटकन पंक्चर करून टाक पुढचा टायर त्याचा. हो, नाही तर काही सांगता येत नाही, तुम्हाला आवरणार नाही त्या. हो, फ्रॉड काम आहे ते, चेक डुप्लिकेट दिलेला आहे ते ना. हो, 100% आपल्याला रस्त्यावर आणणार होती ती. हो, लवकरात लवकर एक टायर पंक्चर करते पुढचा. आणि त्याला म्हणा भरू नका म्हणा माल. हो, माझे बाबा येऊन राहिले म्हणा. हो, नंतर पहा म्हणा काय आहे. हो, पण आता तुम्ही म्हणे हवेलीत न्यायची आणि तिथे पकडून द्यायचं म्हणता ना. अरे बा, नाही म्हणलं बा. हो, काही गेम व्हायचा फालतू आपला पुढे. हा, माल एक आपल्या तिथून गेला की गेला. हा, हो, माल बिलकुल जाऊ द्यायचा नाही समोर काय. हो, बाकी पुढे पाहू नंतर काय करायचं ते. हो, सध्या आपल्याला आपलं बचाव करावं लागते बस. बाकी पाहिजे पुढचं पुढे. हो, त्याला म्हणा न्यायचा नाही म्हणा मला. हो, करते टायर पंक्चर कर सटकन. हा, हो, ठीक आहे. बरं, ठीक आहे ना मग. हो, करतो मी. पण म्हणलं आता हे माल इकाचा कोण आले बाबा. हो, कॅशी फिरून तिथे झाली आता. नाही, अरे आत्ताची मंडळाला फोन लावतो. वाजला 1:30 वाजला आता. काय झालं विचारतो त्याला मी. हो, काही टेन्शन नाही. हो, तू हे बघ काळजी नको करू. आपला माल सेल होती द्या. हो, पाहू आता काय भेटते तिकडून न्यूज तर. हो, पण सध्या माल जाऊ नको देऊ. माल असला म्हणजे काही टेन्शन नहीं. हो, इकता काही येते. होता कुछ समझ में नहीं आ रहा नहीं क्या. हो, शिवला टोकुटे अपनी शीशी में उतरता कि नहीं क्या मालूम. हाँ, अभी क्या होगा क्या नहीं. खादोड़े साहब देखने गए वो गोडाउन के पास. हो, क्या है क्या नहीं हालचाल तो. तिंका येऊन राहिले ना. हो, आले वाटते माहिती काढून बहुतेक. हो, काय झालं काय माहिती आता नाही का. हो ना, सक्सेस व्हायला पाहिजे यावेळे. हो, हे शिवल्या एक वेळ तर कायमचं इथून. हो, रपादपा झाला पाहिजे. हो, चला आलेत ते आता. हो, या हो खादड साहेब, इकडे म्हणलं आम्ही. इकडे इकडे. अरे इकडे आहे का तुम्ही. अरे काय राजा. हा, तुम्ही पाहिले आले नाही मावल. अरे बाप, म्हणलं 3 ट्रक लागले म्हणलं त्याच्या गोडाऊनले. जसं म्हणलं तसंच घडलं बिलकुल. हो, चाचा भतीजानं बिलकुल बा. हो, इतके शिशीत उतरवले ते. अरे जबरदस्त. हो, बिलकुल बा, सांगतो ना, शिवल्यान ते त्याची गाडी काही दिसली नाही. हो, बहुतेक बँकेत गेले ते चेक टाकाले. बाप राजा. हो, मुझे नहीं लगता था ये चाचा भतीजे से काम होगा करके. हाँ, हो, ये शिवलाल टोकुटर का पूरा गेम बच गया अब. हाँ, लेकिन अभी माल अपनी फिर हवेली पर भेज रहे क्या. हाँ, हो, क्या करते फिर, क्या दूसरी जगह देखते. नाही नाही नाही, अरे हेच तुमचीच जागा बरोबर आहे. अजून कुठं पाठवता ते फालतू. हा, हो, तुम्ही थांबा ना. उद्याच तुमचा माल बिलकुल जिकडला तिकडे होईल. हा, हो, फक्त रात्रभराची गोष्ट आहे आपल्याला. उद्या ते त्याचा कार्यक्रम करून टाकू आपण. हा, फक्त याचा कार्यक्रम होऊ द्या आता पहिल्या. हो, नाही तर फालतू कसं आपले ते ट्रक हाती लागायचे तर अजून सगळा वांदा व्हायचा. हो, तसं करू मग. हा, हो, पाहू आता मग नाही का. हो, बाकी मजा येईन पण उद्या नाही का. हा, हो, आता बँकेत चेक टाकायला गेले म्हणता. उद्या काय होईल त्याचं. या, अरे बा, त्याला पोया लागणार आहे, पोया लागणार आहे. कोणाचे आता त्यानं पैसे घेतले त्याचं त्याला माहीत. हो, ज्याचे कोणाचे घेतले असं म्हणते ते. कोणता ते बुडा नाही का, कंदील बुडा. हो, त्याच्या कोणत्या नातेवाईकाचे पैसे घेतलेले आहे. हो, असं मला कानावर पडलेलं आहे ती. हो, तर दुसरी गोष्ट आता पुढचा फिटला हे फिटला. हो, याले हे बा सांगतो ना, तडीपारच व्हायचं पाहिजे. हो, तिकडे जाईन हे आता UP बिहार तिकडे कुठंतरी लपून राहील. पण महाराष्ट्र सोडून पाहणार आहे. हो, घराला तोंडही दाखवणार नाही. हो, लपू लपू कुटुंबावाल्याला भेटत राहील. बाकी याच्या पडायला तर काहीच नाही. हो, पुरे बिलकुल या रस्त्यावर येणार आहे ते. हो, उद्या पाच तुम्ही आता याची गंमत. सांगा काय करते का, जीवाचं काही करून घेते काय सांगा नाही का. हो, उद्या समजून ते. नाही, जीवाचं काही नाही करते. बेमान आहे ती, बेमान आहे ना. हो, मला नाही घाबरून मी काय घाबरू, असं काम आहे त्याचं. हो, पैसे दे पैसे. हो, सकाळी उद्या त्याला समजा चेक जर विटवाल तर समजलं. हो, की उद्या संध्याकाळी फरार आहे ती लक्झरीनं. हो, बिलकुल जिकडे तिकडे 2 जण पैसे ते पाहिजे तुम्ही आता. हो, उद्या गंमत पाहिजे. बरोबर आहे बरोबर. आत्महत्या काय करते ते नाही का. 10 लोक घेऊन जाणार आहेत ती. हो, जाईल तिकडे 5-10 वर्ष येणारही नाही, तोंडही दाखवणार नाही नाही का. नाही, बस आता हे पांढऱ्या दाड्या होऊन येते त्याच्या. हो, 5-10 वर्षांनी येतील ते या एरियात आता. हो, सगळं भुलल्यावर. हो, नाही ते ज्याचे कोणाचे घेतले ते सोडते गायले जीवाने घेतले. मग हो, आता हे 5-10 वर्ष दिसतही नाही ते. हो, बिलकुल फरार. हो, पहा तुम्ही उद्या त्याची गंमत. उद्या लक्झरी संध्याकाळी हजर आहे बिलकुल ते बॅग घेऊन. चला आता भूषणला फोन केला. हो, कसा आता माल तर रोखला आपला. हो, आता आपल्याला इकाची सोय पाहा लागेल ना. हो, आता सकाळी चिमनराव म्हणे 1:30 वाजता फोन लावतो म्हणजे आईला सांगतो बा. हो, आता मला वाटतं लावून द्या फोन नाही का. हो, गरज आपली आहे. हो, आपल्यालाच लावा लागेल. काय काय नाही तर भुलला असं म्हणून काय सांगता येते. काय नाही बोला हो ना. हो म्हटलं तर फारच चांगलं. धीर तरी येईल माणसाले. हा, लाव फोन. हॅलो. हा हा, बोला शिवलाल भाऊ. बस आहे बा, फोनच लावासाठी आता बाहेर आलो होतो. हो, नेमकं आलो, बॅगा ठेवल्या. मला 1:30 वाजला बा, आईला फोन लावून द्या. लावतो मी आता 2 मिनिटात सांगतोच तुम्हाला. अरे काय राजा, लावा ना. हो, आताच लावा ना. आम्हाला लाईनवर घ्या. बोलून घेऊ आपण सगळे जण. म्हणजे कसं आहे आता आम्हाला लई इमर्जन्सी आहे ना. हा, वाटच पोराला फोनाची.
बरं ठीक आहे हो बोलू ना मग. हो थांबा आता लावतो मी आईले फोन. हो तुम्ही राहता, मी तुम्हाला बोलायला लावतो बरोबर. हो लाईनवर घेतो तुम्हाला. तेच म्हणलं लावा, लवकर लावा. अरे चिमन आहे का? हा बोल बोल बोल. काय म्हणतो? काय झाला विचार मग? तुझी वाटच बघत होती मी फोनची. हो आता मी लावणारच होतो तुला. हो आता जेवणाचा ब्रेक झालेला आहे. बोल बोल. हो हो मी लावणारच होतो, पण हे थोडं दुसरं काम होतं. तर आता माहिती याचं तर काही नक्की नाही. हो आता हे तुला तर माहिती आहे माझ्या घरची कशी आहेत. मी काही येत नाही म्हणते तिकडे. हो आणि एक तर आपली शेतीवाडी आहे, कसे लक्ष जाते माया. आणि आपलं इथं एजन्सी आहे पेपरची. आता सगळं टापटीप पण बरोबर आहे. जाऊ दे, मी काही सध्या तर काही याचा निर्णय घेत नाही. नंतर पाहिजे मी पुढे. बरं ठीक आहे बाबा, तुझी इच्छा, तुला जिथं कर म्हणते. बरं बाकी चांगलं आहे सगळं? हो नाताची तब्येत चांगली आहे सर्व? ते सगळं चांगलं आहे. फक्त मी काय म्हणतो आहे, ते आपले एक शिवलाल टोयगोटे मित्र आहेत त्या रामपूरचे. तर त्याले ते मार्केटमध्ये माल घेतलेला आहे. तर ते म्हटलं तुमच्या कंपनीतनी आता बिस्किट कंपनी, आटा कंपनी, हो त्याची संपर्क असेल ना तुया? हो हो बिस्किट कंपनी आहे ना त्यांची, तिथंच आहे मी सध्या. हो इकडचं लक्ष ठेवायचं माझ्या इकडेच आहे. तर मी काय म्हणते, काय होतं ते त्याला माल विकायचा होता, गहू वगैरे. हो मार्केटचा घेतलेला माल आहे. बाकी व्यापारी काही त्याला जरा लाईन लागू देऊन नाही राहिले, नवीन आहेत ते. जरा व्यवस्थित जर घेत असतील तर मग कसं चांगला गहू आहे त्याच्याकडे. हो का? बरं बरं बरं, तुझ्या गॅरंटीची माणसं आहेत ना? हो कसं आहे, माणसं जर चांगले असतील तर काही हरकत नाही, घेऊन घेऊ आपण त्यांचा. कारण की आता माझ्यासाठी आहे ते, कुठचा माल घ्यायचा काय घ्यायचं. हो आपल्याला काय कुठून घेणंच आहे की नाही. जर आपल्या माणसाचा फायदा होत असेल तर काय हरकत आहे, व्यवस्थित भावाने घेऊन घेऊ म्हणा. हो का? अरे मग तर मस्त जमलं. मग मी काय म्हणतो, चना आणि सोयाबीन हे ते बाकीचे काही घेतले जाते का? हो घेतले जाते. इथे MIDC आहे, तिथे माझे कॉन्टॅक्ट आहे. त्यांच्याशी बोलून मग मी त्यांचं तिथं ते विकून देतो, काही विषय नाही. हो काही विषय नाही. त्यांना मला द्या पाठवून, आजच्या आज द्या, उद्या द्या, कधी द्या. बरोबर सांगतो मग मी त्याला. पेमेंट मग कसं द्यायला, नगदीच मिळेल ना, चेक न समजा लवकर? चेकनच मिळेल त्यांना. आणि मी आहे ना, मी मदत आहे, त्यामुळे काही चिंतेचं कारण नाही. हो पैसा एका दिवसात जमा होते अकाउंटमध्ये. त्यांना अकाउंट नंबर द्या म्हणा, आणि बाकीचं काय तुमचा किती माल आहे ते पाठवून द्या म्हणा. माझ्याशी बोलून द्या, त्याची लाईनवर घ्या त्यांना. हो लाईनवरच घ्यासाठी. हॅलो बोला शिवलाल भाऊ. बोला म्हणलं आईसोबत. नमस्कार मावशी, नमस्कार. मी शिवलाल टोयगोटे याचे मित्र आहो. आपलं चिमनराव आणि मामा लुटरे जे आहेत, हो ते सुद्धा माझे मित्र आहेत. पहा म्हटलं आमचं कसं मालाची खरेदी जर होत असेल तर. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. हो किती माल असला हो तरी आम्ही तुमचा तो माल घेऊ, कारण की आमची कंपनी खूप मोठी आहे आणि आमचे कॉन्टॅक्ट पण आहे इतर कंपनीशी. तर तुम्ही काही काळजी करू नका. जेवढाही माल असेल तेवढा आजही पाठवला तरी चालते. आणि तुमचं पेमेंट माझ्याकडे लागलं, मी तुम्हाला, तुम्ही म्हणसाल त्या दिवशी माल पोहोचल्याबरोबर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. बरोबर ठीक आहे, ठीक आहे. हो मावशी खूप धन्यवाद. हो मग आजच देतो मी पाठवून. जर समजा आता ट्रक भरणं चालू आहे ते, जर झालं तर शक्यतो जर ॲडजस्ट झालं तर आजच पाठवतो. बरं ठीक आहे, तर मी आता कंपनीचं डिटेल पाठवून देतो तुम्हाला. हो पत्ता कुठं आहे काय आहे. ठीक आहे ठेवतो मग. हो काही हरकत नाही, काळजी करू नका. व्यवस्थित भावारीत घेते मी. टेन्शन घेऊ नका. जमलं बा एक खेपचं नाही का. हो चला आता त्या ट्रकवाल्याशी मॅनेजमेंट करावं लागेल. हो काय तिथं लफडा निपटून टाका लागेल. बरं ठेवतो मग मावशी. हो धन्यवाद धन्यवाद. नहीं आ रहा तुम्हारा? अरे काय को ट्रक रोक रहे तू? हो तुम्हारे पिताजी कब आएंगे, क्या होगा? अरे आ गए आ गए आ गए. अरे बाबा इधर आओ भैया. हो भैया क्या रहा तुम्हारे लड़के क्या हो? इधर आ बा. अरे कसं हो भाऊ दादा, सांगा ना तुमच्या पोरायले. हे ना त्याच्या ट्रक अडवला माया. कसं काय करू राहिले, हे कोण नाही जाऊ देऊन राहिले? तुम्हाला का पेमेंट नाही भेटलं का, काय झालं? आम्हाला ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन आला, लवकर लवकर माल न्यायचा आहे म्हणे. अरे बाबा ट्रक नहीं लेके जाने का. हाँ जो भरा हुआ है वो भी खाली करो. हाँ क्या राजा तुम्हारा कौन है वो तो. वो जो व्यापारी है जिसने तुम्हारे ट्रक भेजे है, वो कहाँ पे है, उसका फोन लगा बोला. जिसने ये मेरा माल लिया है उसका उसकी ट्रक वाले हैं तुम. अरे बाबा आम्हाला काय माहिती कोणता मालक आहे तुमचा ते धान्य घेणारा. हो आम्ही ट्रान्सपोर्टची माणसं. हो आमच्या मालकानं आम्हाला ट्रक घेऊन पाठवलं, आम्ही इथं आलो. मग काय 2 ड्रायव्हर आता दुसऱ्या कामी गेलेले आहे. हे इच्छा इथं माल टाका लागते म्हणून आलो मी इथं. नाही 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 बा, तुम्ही एक काम करा. हो माल खाली करा ते. तुमच्या ट्रान्सपोर्ट मालकाला फोन लावा. हो कोणत्या माणसाने ट्रक सांगितले म्हणा द्या. हो त्याचं नाव सांगा मला, मग सांगतो त्याला काय आहे. ठीक है ना. हो ऐसा बोलो कुछ तो भी है. हो हमारे मालक को हम फोन करेंगे, बाद में तुम बात करो उनसे. किसने भेजा, क्या है क्या नहीं. हमारा क्या है, यहाँ से वो आके लेके जाओ, जैसा बोला वैसा. वही बोल रहा ना मैं, किसने भेजे यही देखना है ना मेरे को. बाद में दिखाता मैं उसको कौन है वो तो. ठीक है ठीक है. हो लगा तुम्हारे मालक को फोन लगाओ. हॅलो काय बोला, भरले का ट्रक, भरले का म्हटलं ते. हो जाऊ द्या, लवकर जाऊ द्या म्हटलं, जास्त वेळ लावू नका. क्या लेके जाते सेठ जी? ये तो बोल रहे कि माल खाली करो बोलते, जो ट्रक भरा हुआ है वो. बोलो इनसे बात करो, क्या लफड़ा है तो. बात करो. कुछ तो भी गड़बड़ है नहीं क्या. बराबर मेरे को लगा था कुछ ना कुछ तो भी. हो इसमें खादोड़े का गेम है. नाम तो नहीं बताना पड़ेगा ना, रोज का काम है ना खादोड़ी से भी. अच्छा ठीक है मैं 2 मिनट में बात करता. 2 मिनट में. हो जरा सा मैं इधर अड़चन में हूँ. आता 2 मिनट में. हो ठीक है, बाद में लगाता मैं 2 मिनट में. बरं लावा 2 मिनिटात लावा. थांबतो आम्ही. हो ते वाटच पाहून राहिले, ते काय म्हणणं आहे पहा तुम्ही द्यायचं. हाँ बोलता मैं बात करता. यहाँ पे आवाज़ नहीं आ रहा बराबर. हाँ फिर से लगाता मैं फ़ोन 2 मिनट में. चला आता खादोडीला पहिले फोन लावून द्यायला लागेल, काय लफडा आहे तर.
ते ट्रान्सफर वाला फोन आहे. हां हां बोला ना म्हणलं भाऊ. हां क्या हो गया? काय खादोडे काय लफडा आहे हो तुमचा? हा हे म्हटलं ते ड्रायव्हरचा फोन आला आमच्या. पुढचा माणूस ट्रक भरू देऊन नाही राहिला म्हणते. ते एक ट्रक भरलेला आहे ते खाली करायला लावून राहिला. काय अडचण काय म्हणलं? हो कसं काय कोणता लफडा आहे तुमचा? बापरे काय म्हणते ते? काय भरू देत नाही का ते? अरे काऊन काय कारण काय म्हणलं? अरे बाबा त्याला मी आता कसं काय विचारणार आहो? मी पहिले तुम्हाला फोन लावला की बाबा म्हटलं काही अडचण तर नाही ना. हो आता तुम्ही मला सांगितलं तसे मी 3 ट्रक पाठवले तिथं. हवेलीवर घेऊन जा म्हटलं असं ड्रायव्हरला सांगितलं. अरे बापरे ड्रायव्हरला हवेली सांगितलं का? त्याने नसं सांगितलं त्याले हो शिवलेले. अरे काय राजा तुम्ही ड्रायव्हरला काय सांगितलं हवेलीवर माल नाही म्हणून? हो आता जे तुम्ही सांगितलं ते त्याला सांगाच लागणार ड्रायव्हरले. अरे राजा काहीतरी घोड झाला वाटते. बहुतेक 100% त्याला समजलं वाटते रे काहीतरी घोड झाला. हे बा मी काय म्हणतो हो आता तुम्ही त्याला फोन करून सांगून द्या हो म्हणा ते राहू द्या म्हणा कॅन्सल म्हणा. हो कॅन्सल तर कॅन्सल. हो भाडा भला देऊन देतो बा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हो पण काय लफडा काय म्हणलं तुम्ही? माल घेतला म्हणे तुम्ही आणि आता म्हणता की नाही नसेल तसं काय आहे काय हे? अरे बाबा तुम्हाला काय करावं लागते तुमचं तुम्ही काम करत जा ना. हो तुम्हाला रोजचे आम्ही 2-3 ट्रक तुम्हाला भाडा देतो ना. हां तुम्ही फक्त एवढंच सांगा हो ते त्या व्यापाऱ्यानं म्हटलं म्हणा माल पाहिजे नाही. हो बस जा तिकडे. हो विषय मोडमाड करा दे. हो नाही तर अंगलटी आता आमच्या करा बंद करा दे. दुसरं म्हणजे त्याला नाव सांगू नका म्हटलं द्या हो कोणा पाठवले ट्रक म्हणून. नाही तर देसान माझ्या नाव सांगून खाजोडून पाठवले म्हणून. हां हो ते मन करणार एजन्सीवाले होते म्हणा ते. हो त्याचा आता फोन लागून राहिला म्हणा. बस झालं फ्रॉड लोक होते म्हणा ते. हो बरं झालं लवकर सांगितलं म्हणा तुम्ही. बरोबर आहे कुछ तुम्ही गोलमाल था नाही का? बरोबर ठीक आहे सांगतो मी तसं मग. हो तुमचं नाव नाही सांगत म्हणा काही विषय नाही. आपल्याला काय भाडा आल्यावर काय. हां ठीक आहे ठेवतो मग मी ओके. काय झालं खादू साहेब काय माल देऊन नाही राहिला म्हणते हा शिवला डोगोटे? कायच राजा पुरा प्लॅन फेल झाला हो ना. हे चाच्यापतीने सगळं जमलं होतं पण या ड्रायव्हरनं घोर केला वाटते यायच्या. हो ना याने सांगितलं म्हणजे हवेलीवर घेऊन जा म्हणून. त्याने त्याच्या गोष्टी जर झाल्या असेल तर हां हो तेवढ्याच्याने ते आता बहुतेक त्यानं ट्रक रोखला असं मला वाटते ते. राजा क्या फालतू का हो गया अब ये भाड़ा 30,000 रुपये ट्रक वाले को दिया ये भी गया अपना. हाँ फालतू की झमेला हो गई. राजा पुऱ्या सपनावर पाणी फिरलं माय हो ना. हे काय असं वाटते आज आता हे शिवल्याचा कार्यक्रम होऊन जाते बा. हो, काय बँकेत काय गेले काय नाही. आता हे मालच नाही देऊन राहिला म्हणजे काही ना काही बहुतेक मला वाटते चेक फेकचे काही लक्षात आलं काही सांगता येत नाही. राजा सगळं गेमच झालं मग आपलं नाही का? हो ना फालतू त्या चाच्या भतीजाले खर्च केला आपण त्याची गाडी भाडं. हां 25-30 हजार रुपये तेही गेले आपले. 60,000 झोडपा बसला आपल्याला. मग काय तर पुऱ्या स्वप्नावर पाणी फिरलं माय. असं वाटलं झालं आता कायचा पिटला कायचा पिट्टी. जाऊ द्या हो, आज जे झालं ते झालं आता पाहू पुढे आता. हो, पुढे काही ना काही याचा कार्यक्रम करू म्हणजे करूच. करून कायचा करू आपलाच होते काय माहित बा. हो चला हो जाऊ दे तिकडे चला म्हणलं फक्त नाव नको सांगू म्हणा त्याला बा. हो नाही तर अजून फालतू आपल्या अंगलटे आज. आता आज तर मला 60,000 फटका बसला म्हणा बसू द्या. हो पण डबल यायला सोडत नाही मी. हो इतकाला 60-70 लाख रुपये पैसा आणला कुठून यानं. हां याचा शोध घेतल्याशिवाय राहत नाही मी आता. हो मला खाजोडे म्हणते. हो हार कर भी जितने वाले को हो खाजोडे कहते हे देख लेना शिवलाल टोय कुठे तू. हो जाऊ दे आता यावेळेस तू वाचला. बोला भाऊ बोला. हा मीच बोलतो म्हणलं शिवलाल टोय कुठे. हो तुमच्या माणसाचा मोबाईलवरून. हा बोला काय म्हणता कसं काय आहे. हां कोणा पाठवलं म्हणलं ट्रक आहे. बाबा वहीच तो देख रहा था मैं. फोन लगा के देखा वो फोन नहीं उठा रहा. मन करना एजेंसी वाले थे वो. हाँ हो सवेरे आए थे 4 जन. हो तो उन्होंने मेरे को बोला ऐसे ऐसे ट्रक भेजो बोले वहाँ पे. मैंने भेजा हमारा क्या ट्रांसपोर्ट वालों का काम वही है. हाँ तो अभी फोन नहीं उठा रहा हो. असं आहे का ते. हो बरोबर आहे ते तिकडे गेले तेव्हा टीसालावाले. हो बरोबर आहे हाय खादोड्याचीच माणसं शेवटी. बरोबर ठीक आहे ना पण आता मी म्हणतो हां हो तर आता हे कसं काय करायचं. भरलेला माल काढून घेता का पुण्याला नेता म्हणलं. हां सांगा आत्ताच. हां कारण की आम्हाला माल न्यायचा आहे पुण्याले. अरे बाप रे बहुत बढ़िया फिर. हाँ हो खाली करने का काम नहीं. हो 2 ट्रक भर देंगे और अब भेज देंगे फिर. हाँ हो हमारा भी भाड़ा कैसा. हाँ नहीं तो गया हमारा दिन. भाडा कायचा. भाडं तर ते तर म्हणे आधीच दिलं म्हणे. आताच तर तुमचा ड्रायव्हर सांगे भाडं आधीच दिलेलं आहे म्हणे. मग आता कायचं भाडं. बापा याला सांगितलंच काय ड्रायव्हरनं. बरं ठीक आहे पण ते कसं 30,000 दिलं ते ना 3 ट्रकचं. हां पुण्याला न्यायला आम्हाला जास्त लागेल ना. हां अजून तुम्ही 15,000 शिल्लक द्या तुम्ही त्याच्यात. अरे बाबा क्या लुट्टे गया 10,000 दे देंगे बस. हो पुनः भेजना है अपने को. मैं डिटेल पता दे देता हम भी साथ में आते. हाँ हो चलो फिर बोलना भरो बोलना उनको. बरं ठीक है काय हरकत नहीं. हाँ ड्राइवर साहब वो तीनों ट्रक अपने को भर के लेके जाने का है. जो पता बताए उस पर. हाँ 2 ड्राइवर को फोन करो और तीनों भी चल जाओ. बरोबर ठीक आहे हो काही हरकत नाही मग. हां हो तुम्ही म्हणसान तसं. चला ठीक आहे मग ठेवा फोन आता काही हरकत नाही. हां हो चला निपटलं बरं करून. हो चला म्हणलं भरा लवकर ट्रक आणि चला जाऊ द्या म्हटलं काय. हां चला ओके. एक खेपचं हो वाचलं म्हणलं आम्ही आता. हो आता आम्ही निघालो ट्रक घेऊन पुण्याला. तर उद्या येईल नवीन एपिसोड नवीन विषयासह. आता ही सिरीज संपली. धन्यवाद. ठीक आहे उद्या भेटू 5 वाजता.